बातमी बळीराजाची. सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी, शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण, सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता. नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहत आहात लोकशाही मराठी. बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10च्या माध्यमातून. खरीप हंगामानंतर दरवर्षी शेतकरी गहू, हरभरा या रब्बी पिकांची लागवड करतात. मात्र यावर्षी धुळे जिल्ह्यात सरासरीपेक्षा 20% कमी पावसाची नोंद झाली. पाण्याअभावी गव्हासारख्या पिकाकडे शेतकऱ्यांनी यंदा पाठ फिरवली असून भाजीपाल्याची लागवड वाढली आहे. धुळे जिल्ह्यात सध्या फुलकोबी, मेथी, पोकळा या कमी पाणी लागणाऱ्या भाजीपाल्याची लावणी केली जाते. वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होताना दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत सोयाबीन साठवून ठेवण्याचं महत्त्व दिले. जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन विकण्याची घाई करताना दिसत आहेत. खरीपातील सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाल्यानंतर ती भरून काढण्यासाठी आता वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी रब्बीत ही सोयाबीनची लागवड केली. अवघ्या 70 ते 80 दिवसात येणाऱ्या या वाणामुळे पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना 2 ते 3 वेळा एकाच शेतात सोयाबीन घेणं शक्य झालंय. रब्बीतील सोयाबीन पीक चांगलंच बहरलं असून सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते. वाशिमच्या रिसोड तालुक्यात असलेल्या पैनगंगा नदी पात्रात गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पाऊस कमी झालाय. त्यामुळे कोल्हापुरी पाटबंधारे कोरडे आणि नदीपात्र कोरडे पडलेत. या पाण्यावर अवलंबून असणारी नदीकाठची शेकडो हेक्टर शेत जमीन आहे. पाण्याअभावी शेतीला पाणी देता येत नसल्यामुळे यावर्षी रब्बीतील गहू, हरभरा पीक घेता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे उदरनिर्वाहाचा बिकट प्रश्न उभा टाकलाय. बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये नुकताच दुष्काळ जाहीर झालाय. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील 1368 पैकी 956 गावं आणि वाड्या टंचाईग्रस्त म्हणून घोषित केल्यात. या गावांसाठीचा आराखडा तयार करून राज्य शासनाला पाठवला जाणार आहे. त्यानुसार आर्थिक तरतूद केली जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी गावातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. वारंवार कपाशीसह इतर पिकांचं मोठं नुकसान होते. तेजस घुगे या शेतकऱ्यांच्या शेतातील वेचणीला आलेलं 3 एकर कपाशीचं पीक रानडुकरांनी उद्ध्वस्त केलं असून या परिसरातील शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी वनमंत्र्यांकडे केली. धुळे जिल्ह्यातील साक्री येथील मल्लाजन गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात 1.5 एकरावर पपईची लागवड केली होती. परंतु बाजारभाव योग्य मिळत नसल्याने अक्षरशः या शेतकऱ्याला उभ्या पपईच्या पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ आली. लाखोंचा खर्च करून बाजारभाव कवडीमोल मिळत असल्याने शेतकरी नाराज आहेत. कृष्णा खोऱ्यातील 7 TMC पाणी मराठवाड्याला देण्यासाठी आता सौर ऊर्जेचा आधार घेण्यात येणार आहे. पाणी उपसण्यासाठी विविध टप्प्यांवर लिफ्ट इरिगेशनसाठी 56 मेगावॅट वीज लागणार असून यासाठी सौर ऊर्जेचा आधार घेण्यात येणार आहे. संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध दरवाढीसाठी संगमनेरच्या तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय. गेल्या 2 महिन्यांपासून सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संस्थांनी जाणीवपूर्वक दुधाचे बाजारभाव पाडल्याचा आरोप दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केला. मावळात यंदा मुबलक पाऊस झालाय. भाताला पोषक वातावरण असल्याने पीक जोमात आले. त्यामुळे बळीराजा सुखावलाय. सध्या मावळ तालुक्यात सर्वच ठिकाणी भाताची कापणी आणि झोडपणी सुरू आहे. तर काही शेतकऱ्यांनी भाताच्या पिकांची झोडपणी करून बाजारात देखील विकलाय. आता कृषी विषयक बातम्या पाहूयात विस्तारित पद्धतीने. गहू हरभराच्या पिकाला पर्याय म्हणून वाशिम जिल्ह्यातील शेतकरी सध्या औषधी गुणधर्म असलेल्या चिया पिकाकडे वळालेत. यंदा रब्बी हंगामात अनेक शेतकऱ्यांनी चियाची लागवड केली. या पिकाला कोणतेही रासायनिक खत द्यावे लागत नाही. कोणत्याही फवारणीची गरज नाही. वन्य प्राणीही त्याला खात नाही. त्यामुळे इतर पिकांच्या तुलनेत या पिकाचा उत्पादन खर्च कमी असूनही दरही चांगले मिळतात. या शेतामध्ये मी दरवर्षी हरभरा पीक घेत होतो,
पण दर हरभरा पिकाला मर रोग लागत असल्यामुळे आणि पाहिजे तसं उत्पन्न येत नव्हतं, भावही तसे भेटत नव्हते आणि म्हणून चिया पिकाकडे वळलो. चिया पिकाची माहिती मिळाली आणि चियाचं उत्पन्न चांगलं आहे, भावही चांगले आहेत असं लक्षात आलं. फक्त त्याला गरज आहे फक्त पाण्याची, फवारणीची, खताची कशाचीही गरज नाही आणि आतापर्यंत या पिकाला फक्त पाण्याशिवाय काही दिलंही नाही आणि म्हणून आता कळ्या बाहेर पडण्याच्या अवस्थेत हे पीक हे बघू आता काय भाव भेटतात ते. वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होताना दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत सोयाबीन साठवून ठेवणं महत्त्वाचं असून जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन विकण्याची घाई करताना दिसत आहेत. पुढील काही दिवसात सोयाबीनचे दर 6,000चाही टप्पा ओलांडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी धीर धरणे आवश्यक असल्याचं कृषी तज्ज्ञांचं मत आहे. काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात वाढ झाली. सोयाबीनचे दर 6,000चा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. मावळात यंदा मुबलक पाऊस झालाय. भाताला पोषक वातावरण असल्याने पीक जोमात आलंय. त्यामुळे बळीराजा सुखावलाय. सध्या मावळ तालुक्यात सर्वच ठिकाणी भाताची कापणी आणि झोडपणी सुरू आहे. तर काही शेतकऱ्यांनी भाताच्या पिकांची झोडपणी करून बाजारात देखील विकले. मात्र मावळमधील पवना नगर भागातील शेतकऱ्यांनी भाताच्या कापणीने केलेल्या रोपांचे थर हे लावले. शेतकऱ्यांनी भाताच्या कापणी केलेल्या रोपांचे थर हे लावलेले आहेत. भात उत्पादक शेतकरी मात्र यामुळे सुखावलेला आहे. भाताला पोषक वातावरण असल्यामुळे पीक मात्र जोमात. नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगामातील हरभरा, गहू, करडी, तीळ, ज्वारी, सूर्यफूल यासारख्या पिकांना मोड फुटलेत. तर काही ठिकाणी तुरीला फळधारणा होते. मात्र तेही वन्य प्राण्यांमुळे संकटात सापडलेत. बिलोली, धर्माबाद, उमरी, नायगाव या तालुक्यात वानरांच्या कळपाने हैदोस माजवलाय. मोड आलेली कोळी रोप, तुरीच्या शेंगा वानर खाऊन फस्त करीत असल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे वन विभागाने वानराच्या कळपाचा बंदोबस्त करण्याची मागणी आता शेतकरी करत आहेत. जिल्ह्यात गेल्या 3-4 दिवसांपासून ढगाळ वातावरण होऊ लागल्याने स्ट्रॉबेरी फळावर परिणाम होऊ लागलाय. वातावरणात बदल नाही झाल्यास कमी कालावधीत लहान आकाराची ही स्ट्रॉबेरी पिकाच्या उत्पादनात वाढ होऊन दरात घट होण्याची शक्यता असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगितलं जाते. राज्यातील महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. तालुक्यातील शेतकऱ्यांना नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासून स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू झाला असून सुरुवातीस दरही चांगला मिळाला होता. गेल्या 8 ते 10 दिवसांपूर्वी महाबळेश्वरमध्ये पाचगणी जवळील जावळी या भागात ढगाळ वातावरण झाल्याने स्ट्रॉबेरी फळावर काही प्रमाणात परिणाम झालाय. जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय. सर्वात जास्त स्ट्रॉबेरीची लागवड ही महाबळेश्वर तालुक्यात केली जाते. तालुक्यातील शेतकऱ्यांना नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासून स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू झाला असून सुरुवातीस दरही चांगले आहेत. महाबळेश्वर पाचगणीची स्ट्रॉबेरी पूर्णतः जगभरात प्रसिद्ध आहे. सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात उत्पादन स्ट्रॉबेरीचं या परिसरात होतं. अगदी 2,000 हेक्टरहून अधिक स्ट्रॉबेरीची लागवड महाबळेश्वर पाचगणीत झाली आहे. गेल्या 2 ते 3 दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे पूर्णतः स्ट्रॉबेरी पिकावर आता भीतीचे सावट निर्माण झाले आहे. पूर्णतः ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांना औषधाची फवारणीचा खर्च मोठा होऊ लागला आहे. मार्केटमध्ये ढगाळ वातावरणामुळे स्ट्रॉबेरीला मागणी देखील कमी आहे. पुण्या मुंबईतल्या व्यापाऱ्यांकडून स्ट्रॉबेरीचा दर हा ढगाळ वातावरणामुळे पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ढगाळ वातावरणाच्या आधी जो दर मिळत होता तो दर आता या ढगाळ वातावरणामुळे मिळायला लागलेला नाही आहे. एकंदरीतच 2 दिवसापूर्वीच हा दर 2 किलो प्रति 400 रुपये पनेट आणि कॅरेट असा मिळत होता. मात्र आता हा दर 100 रुपये किलो कमी आले असल्याचे देखील शेतकरी सांगतायत. त्यामुळे औषधासह संपूर्ण इतर स्ट्रॉबेरीला लागणारा खर्च देखील या शेतकऱ्यांना मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. इम्तियाज मुजावर, लोकशाही न्यूज मराठी, सातारा. संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध दरवाढीसाठी संगमनेरच्या तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. गेल्या 2 महिन्यांपासून सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संस्थांनी जाणीवपूर्वक दुधाचे बाजारभाव पाडल्याचा आरोप दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केलाय.
दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पशुखाद्याचं बाजारभाव कमी करण्याची ग्वाही दिली होती. त्याकडेही व्यावसायिक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता केला जातो. संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने दुधाला हमीभाव जो शासनाने ठरवून दिला होता 34 रुपये, तर त्यामध्ये सर्वच दूध संघांनी 28-29 रुपयापर्यंत कपात केलेली आहे. तर आमची हीच मागणी आहे की आम्हाला आमच्या हमीभावाप्रमाणे दुधाला बाजारभाव मिळाला पाहिजे. त्याचबरोबर माननीय विखे पाटील साहेबांनी पशुखाद्याच्या किमती 25% कमी करण्याच्या सूचना केलेल्या होत्या 3 महिन्यापूर्वी, परंतु मुजोर पशुखाद्याच्या कंपन्यांनी त्यामध्ये 100 ते 150 रुपयांची प्रति बॅगला वाढ केलेली आहे. तर या सर्व कमी भाव देणाऱ्या दूध संघांवर तसंच पशुखाद्याच्या अवास्तव किमती वाढवल्या प्रकरणी सरकारने या कंपन्यांवर कारवाई केली पाहिजे, हीच आमची मागणी आहे. त्याचबरोबर भेसळखोरांवर कारवाई व्हायला पाहिजे. जे अतिरिक्त दूध दाखवलं जातंय भेसळीचं महाराष्ट्रामध्ये, तर त्या भेसळखोरांवर कठोरात कारवाई झाली पाहिजे. वाशिम जिल्ह्यात लवकर पेरणी झालेला हरभरा पीक आता चांगलंच बहरलं असून सध्या फुलोरा अवस्थेत आहे. अशा स्थितीत पिकांना पाण्याची अत्यंत गरज असते. मात्र महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत दिला जात नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे. पाणी उपलब्ध असूनही केवळ वीज नसल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाहीये. महावितरणने कृषी पंपाचा वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. बियाणे आणि कीटकनाशके बनवणाऱ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या तक्रारी या शेतकऱ्यांकडून येत आहेत. काही फसव्या कंपन्यांकडून चुकीचे बियाणे दिल्याने शेतकऱ्यांचा पूर्ण हंगाम वाया जातोय. अशा कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रस्तावित कायद्यासंदर्भात तयारी सुरू आहे. राज्य सरकारच्या वतीने प्रस्तावित नवीन कायदे करण्याची प्रक्रिया सुरू असताना या कायद्याला आता विरोध केला जातोय. बियाणे आणि कीटकनाशक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी हा कायदा येत असेल तर आम्ही गुजरातला जाणार असा इशारा दिलाय. राज्य सरकारच्या कृषी कायद्याला आता विरोध केला जात आहे. यामध्ये खास करून बियाणे निर्माते असतील किंवा त्यासोबतच शेतकरी संघटना असतील यांनी याला विरोध केलेला आहे. आणि जर हा विरोध असाच राहिला आणि हा कायद्यामध्ये बदल करण्यात आला नाही किंवा हा कायदा आला तर महाराष्ट्रातील ज्या काय बियाणे कंपन्या आहेत त्या गुजरातला जातील असं देखील या ठिकाणी या कंपन्यांनी इशारा दिलेला आहे. आणि त्यांच्यासोबतच शेतकरी संघटनांनी सुद्धा त्यांना साथ दिलेली आहे. त्यामुळं या कंपन्या राज्याच्या बाहेर जाऊ नयेत यासाठी सरकार या कायद्यासंदर्भात काही बदल करणार का आणि कृषी मंत्र्यांवर जे काही आरोप करण्यात आलेले आहेत त्या आरोपाला आता कृषी मंत्री असतील किंवा सरकार असेल कशा प्रकारे उत्तर देते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. याच्यामध्ये जो MPDA जो कानून आम्हाला लावत आहे म्हणजे वाळू माफिया किंवा झोपडपट्टी गुंडांचा जो कायदा आम्हाला लागू करताय त्याला आमचा विरोध आहे. कारण आम्ही स्वतः शेतकऱ्याची मुलं आहेत, आमच्याकडे संशोधन केंद्र आहेत, आमच्याकडे सुसज्ज लॅब आहेत, आम्ही सर्व प्रकारच्या टेस्टिंग करूनच बियाणं देतो. पण त्याच्यानंतरही जर शेतीमध्ये काही अडचणीमुळे जर त्याच्यात काही अडचण आली तर ती आम्ही सोडवायला तयार आहे. पण एकदम आम्हाला अशा प्रकारचे कायदे लावून आम्हाला डायरेक्ट नॉन बेलेबल वॉरंट आणि अदखलपात्र गुन्हा दाखल करून जर कारवाई होणार असेल तर निश्चित आम्हाला भीती वाटणं स्वाभाविक आहे. कारण आम्ही गुंड नाही आहेत, आम्ही सामान्य माणसं आहोत. कापूस हे शेतकऱ्यांचं नगदी पीक आहे. मागील वर्षी मिळालेल्या 12 ते 13 हजाराच्या भावामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या भावाची अपेक्षा लागली. परंतु यावर्षी कापसाचा भाव कमी झालाय. लाल्या रोगाचा प्रादुर्भावामुळे यंदा उत्पादनातही घट झाली. त्याचबरोबर कापसाच्या दरात सुमारे 3 ते 3.5 हजारांची घट झाल्यानं कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले. 3 एकर शेतामध्ये खपरीचे वाहन 6 बॅग लावलेले आहे. अंतर आहे 4x2. तरी यावर्षी खूप छान असा कापूस आलेला होता. पण निसर्गाच्या अभावी रोग पडून थोडा लाल्या रोगाचा प्रभाव पडलेला आहे. त्यामुळे थोडं उत्पन्नात घट झालेली आहे. पण सध्याला कापसाला भाव हे फार कमी असल्यामुळं तरी शेतकऱ्याचं काय तितकं उत्पन्न पुरेपूर निघेल अशी आशा काय वाटत नाही. भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारनं 16 नोव्हेंबरला दिले. मात्र 2 दिवसानंतरही जिल्ह्यातील एकही धान खरेदी केंद्र हे सुरू झालेले नाही. याबाबत लोकशाही मराठीने बातमी लावून धरल्याचा इम्पॅक्ट पडल्याचं चित्र भंडाऱ्यातील जिल्हा पणन कार्यालयात आज शनिवारी शासकीय सुट्टीच्या दिवशी बघायला मिळालं. शासकीय सुट्टीचा दिवस असतानाही भंडाऱ्याचे जिल्हा पणन कार्यालय सुरू असून येथील जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील हे आपल्या काही कर्मचाऱ्यांसह कार्यालयात धान खरेदी केंद्र संचालकाकडून आलेल्या प्रस्तावातील त्रुटी दुरुस्त करून परिपूर्ण तयार केलेले प्रस्ताव ID मिळवण्यासाठी तयार करण्यात व्यस्त असल्याचं चित्र पाहायला मिळालं.
20 खरेदी केंद्रावरती धान खरेदी पुरेशी होणार नाही यासाठी शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असतानाही मी माझ्या स्टाफला बोलवून ऑफिस सुरू ठेवलेलं आहे आणि जे प्रस्ताव माझ्याकडं सबमिट होत आहेत ते प्रस्ताव चेक करून परिपूर्ण प्रस्ताव असलेल्या संस्थांचे ID जनरेट करण्यासाठीचे प्रस्ताव मुंबईला पाठवून हेड ऑफिसकडून मंजुरी घेऊन खरेदी तात्काळ सुरू व्हावी आणि शेतकऱ्यांची झालेली अडचण दूर व्हावी हा एकच उद्देश सुट्टीच्या दिवशी काम करण्याचा आहे. याचबरोबर बातमी बळीराजाची या विशेष बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबायची. मात्र या बुलेटिनविषयी तुमच्या काही सूचना असतील, शेतीविषयक काही प्रश्न असतील तर 96 190 26 483 या क्रमांकावर तुमचा प्रश्न अगदी थोडक्यात आम्हाला व्हिडिओ स्वरूपात पाठवू शकता. या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही मराठी. बातमी बळीराजाची. सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी. शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.